या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपण एक किट बनवलेले आहेत किंवा मॅडम यासाठी पण पाहतोय बॅडमिंटन असेल जिथे क्रिकेटची स्पर्धा त्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सदैव ज्यांचं योगदान असतं समालोचक असतील किंवा खेळाडू असतील पंच असतील त्यांच्यासाठी मात्र नेहमीच सपोर्ट सिस्टम मात्र ज्यांनी काम केलेलं आहे आदरणीय अतुलजी सिरसाट साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय सरांचा सन्मान करण्यासाठी स्वतः मी राजीव रतू सरांना विनंती करेल त्याचबरोबर अमोल दादा व्यवहारे अमित दादा तरस तिन्ही मान्यवरांना विनंती आहे सर आपण सन्मानासाठी पुढे यायचे अतुलजी सिरसाट साहेबांचा आपण पातोषणी सन्मान होतोय राष्ट्रवादी चषकाचा असणारा आजचा आपण पाहतोय असणारा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जे आपण पाहणार आहोत एका बाजूला पांडाभाऊ साने स्पोर्ट क्लब चिखली आणि दुसऱ्या बाजूला जो संघ मैदानात आपण पाहणार आहे तो संघ असणार आहे नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन आळंदी अर्थात पासायदान क्रिकेट बाळंदी या दोन संघांमध्ये आपण पाहतो असणारा सामना राष्ट्रवादी चषक ड्रिंक्स ब्रेक्स हा तुम्हाला दिला जाणार नाहीये जर गरज असेल तरच पंचांचा कॉल घेऊन तो ड्रिंक ब्रेक दिला जाईल त्या व्यतिरिक्त ड्रिंक ब्रेक तो दिला जाणार नाही महाराष्ट्रात आणि भारतातील आपण पाहतोय सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहतोय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि बाप्पांना भेगडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके दोन्ही टीम्स आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत स्पर्धेच्या असणारे पाहतो असणारे हे पंच एका बाजूला अक्षय निर्मल आहे दुसऱ्या बाजूला आदरणीय अजयजी आवळे सर दोन्ही पंचांचं देखील मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर गुणलेखकच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडले जात आहेत बुबलीशेठ गोयल टेनिस क्रिकेट .in ची असणारी संपूर्ण ऑफिशियल टीम तुमचं सर्वांचं आणि त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत मॅच कडे घेऊन जातो पायच्या मैदानाच्या आतमध्ये राष्ट्रवादी चषक आजचा असणारा दुसरा दिवस युद्धाला सुरुवात झाली आहे रणशिंग फुकलय पहिला चेंडू लेट्स प्ले पहिल्या चेंडू पायचा शॉर्ट कव्हर चेंडू खेळून काढला जाईल षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तो समीर अनेक वेळा समीर या खेळाडूला आपण पाहिलेला आहे की 2-3 पावलाचा रणअप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा समीर आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं विकी जाधव यांचं देखील आगमन होते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत यावेळी हलक्या चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न शॉर्ट फाइंडिंग मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय त्यानंतर आपण पाच मैदानाच्या मध्ये एक सिंगल चेंडू मैदानामध्ये घेतली गेली याच ठिकाणी एक सिंगल आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो आपल्यासोबत जोडले जात आहेत खऱ्या अर्थानं मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष आदरणीय संजय भाऊ शेडगे हे देखील घर बसल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या स्पर्धेचं खूप मोठं मन भरून कौतुक केलेलं आहे की एवढ्या मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये स्पर्धेचं आयोजन सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला देखील त्यांच्या वतीने मात्र शुभेच्छा आहेत संजय भाऊ मनापासून धन्यवाद आहे जाऊया मॅच कडे पुण्यात पहा मैदानाच्या मध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळाली एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावा इथे धाबलकावरती धावाच्या नोंदवल्या गेलेल्या आहेत डी इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणारे बाउंड्री लाईन्स त्याचबरोबर आपल्याला सोबत आज मात्र हिंदी समालोचक यावेळी शॉपी चेंडू मैदानात तिथे पाहायला मिळाला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही आघाडीचे दोन्ही खेळाडू फलंदाज जर आपण मैदानामध्ये जर पाहिले गेले तर
तर निश्चितप्रमाणे आपण जे पाहतोय एका बाजूला गणेश गुंडरे उर्फ सेवाग, टेनिस क्रिकेटमध्ये एक सेवाग म्हणून मात्र खेळाडूची ख्याती आहे. तर दुसऱ्या बाजूला पप्पू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू ते कव्हर करतोय. एक सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला सहकार्य करणारे सौरभ सांबरे असतील, त्यानंतर अमोलजीत चव्हाण, श्रीनाथ नायडू हे देखील सर्व उपस्थित आहेत. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत आहे. आनंद नाडार, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पाहतोय. सोशल मीडिया म्हणून मात्र संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये काम करणारे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. रिबाचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉल मध्ये खऱ्या अर्थानं संपर्क इथे होऊ शकला नाहीये. षटक क्रमांक संपले इथे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धाबा ज्या आहेत त्या 3 धाबा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांच्या लढती आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. काल दिवस जर आपण पाहिला, कालचा शुभारंभाचा दिवस जर पाहिला तर मावळ तालुक्यातील धुरंधर, मावळ तालुक्यातील संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येणार आहे कमरुद्दीन. कमरुद्दीन इथे मैदानात पाहिजे गोलंदाजी मार्कवरती येतोय. षटक क्रमांक जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर अगदी दुसरं षटक. स्ट्राईक वरती गणेश उर्फ सेवाग स्ट्राईक वर आपण पाहतो तयार आहे. राऊंड विकेट मारा करेल. यावेळी बॅटची कडा होती, परंतु इथे पहा मैदानाच्या आतमध्ये डेंजर एंडला पप्पू परतावा लागेल. धावबाच्या रोपण आलेली पहिली. उतरणार हा संघ आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे कमरुद्दीन गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं सेवागला मिळाले, जीवदान मिळालं, परंतु दुसऱ्या बाजूला इथे विकेट देखील पाहायला मिळाली. इस्टर्नच्या मागे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तानाजी बनसोडे स्वतः मात्र खऱ्या अर्थानं या संघाचं आज मात्र नेतृत्व करतायत. पांडाभाऊ साने स्पोर्ट क्लब चिखली विरुद्ध नगरसेवक कुंदन शेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन आळंदी, अर्थात पासादन क्रिकेट क्लब आळंदी, या 2 संघांमध्ये सुरू असणारी मॅच आहे. त्यावेळीपर्यंत पाहिजे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निलेशला मात्र चेंडू समजू शकला नाहीये. सरळ बॅटने फटका इथे खेळण्याचा प्रयत्न देखील मैदानामध्ये पाहायला मिळाला, परंतु इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जर आपण इथे पाहिलं गेलं चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळते. 3 धावा धापलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना मी म्हणेल की कुठेतरी आपण पाहिलं गेलं तर इथे पांडाभाऊ साने स्पोर्ट क्लब चिखली संघाने मात्र पहिल्या षटकापासून सामन्यावरती पकड इथे मजबूत केली. धावा खर्च केले जात नाहीये. निलेश पेंदारी स्ट्राईक होता. या चेंडू ते कट केला जाईल पॉइंट मध्ये. ओ, आणि ते पहा मैदानाच्या आतमध्ये झेल हा सुटला. काल तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सोशल मीडियावरती एक जबरदस्त कॅच व्हायरल होतोय. आकाश शिंदे याने दत्ता पवारचा टिपल्यात जबरदस्त झेल. काय झेल, भन्नाट झेल होता तो. आता पहा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक चूक. खऱ्या अर्थानं निलेश पिंजारेला देखील जीवदान मिळालं. गणेश गुंडरे अर्थात ओमकार गुंडरे याही खेळाडूला मात्र जीवदान मिळालं. कमरुद्दीन तयार. ओहो, यावेळी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट लावेपर्यंत चेंडू मात्र एस्टनच्या मागे निघून गेला होता. चेंडू ते डॉट येताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या इथे मैदानामध्ये पाहिजे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती घेऊन जाईल पुन्हा एकदा. 4 धावा धाबलकावरती आहेत.
एक बहारदार आपण पाहतो केले गेलेलं आयोजन आणि नियोजन, एक दिमागदार क्रिकेटचा देखणा सोहळा. मोठा फटका खेळला जाईल यावेळी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या पॅटमधून लॉंग ऑफ मध्ये राष्ट्रवादी चषकाला सलामी देणारा खणखणी चौकार. ट्रिक पूर्ण करणारा खेळाडू उमेश धमंगे या खेळाडूला आपण पाहिलं. पहिली विकेट ट्रिक पूर्ण करणारा खेळाडू दिनेश मालपडे या खेळाडूला आपण पाहिलं. कालच्या मॅचेस जबरदस्त पाहायला मिळाल्या. पूर्णतः पाहायचं शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल इथे विकेट आली. फलंदाज मात्र मैदानामध्ये बाद होतोय गणेश गुंडरे. साह्याने tenniscricket.in माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा जगभरामध्ये मात्र प्रसारित करतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाहायचे मैदानामध्ये तयार असणारा षटक क्रमांक 3 घेऊन येतो मैदानाच्या आतमध्ये तो आता समीर. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावाच्या आहेत त्या 8 धावा. या स्पर्धेला सहकार्य करण्याकरता जर आपण पाहिले तर आदरणीय अतुलदादा मराठे साहेब असतील, त्यानंतर भूषणजी भालेराव, प्रसाददादा लिमन, या सर्व बक्षीस जात्यांचा देखील मनापासून धन्यवाद आहे. जाऊ मॅचकडे. समीर तयार आहे. यावेळी चेंडू इथे कट केला जाईल. कॅपमध्ये मात्र चेंडू खेळला क्षेत्ररक्षक पाहिजे पायाच्या साह्याने हो बॅकअप साठी आला तानाजी आणि ते 5 चेंडू कव्हर करतोय. वाह काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं. काय एफर्ट इथे मैदानामध्ये पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या इथे मैदानात पाहायचंय. एक सिंगल इथे येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड 9 धावा धावफलकावरती जे आपण पाहतोय नगरसेवक कुंदन शेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन आळंदी संघाची. आज 4 संघ आहेत. लीग पद्धतीच्या मॅचेस तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. मी म्हणेल की महाराष्ट्रातील लीग पद्धतीची असलेली एक सर्वात मोठी एक क्रिकेटची स्पर्धा ती म्हणजे राष्ट्रवादी चषक. कोलबट टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रेगुलर चेंडू देखील काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहायचं चेंडू कव्हर करतोय. सिंगल आली दुसरा धावेचा डेंजर एंडला परंतु इथे पाहायचंय 1 रन शॉट. आणि इथे पाहायचे मैदानाच्या आतमध्ये सोमा गायकवाडला मात्र परतावा लागतंय. धक्का क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे 3रा.
पाहतो एका बाजूला नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन आळंदी, तर दुसऱ्या बाजूला पांडाभाऊ साने स्पोर्ट क्लब चिखलीचा संघ आहे. यावेळी पायच्या मैदानामध्ये पुन्हा लोड फुल टाचन होता, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला, दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न होईल. 2 धावा इथे मैदानामध्ये येणार आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 11 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. तिसरं षटक मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय कुठेतरी आता मैदानामध्ये फलंदाजांना गिअर इथे चेंज करणं गरजेचं आहे. मोठमोठे फटके येणं आता गरजेचं आहे. निलेश पिंजारी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत त्याच्यामुळे एक मोठी धावसंख्या उभी करण्याची ताकद निलेश मध्ये नक्कीच आहे. यावेळी पाहायचं आहे बॅकफुटला गेला, लॉंगर मध्ये चेंडू तिकडून काढला जाईल. एक सिंगल इथे मैदानामध्ये येते, दुसरा धावेचा इथे प्रयत्न डेंजर रेडला, पाहायचंय प्रज्वल, ओहो, आणि ते पहा धोका टळला. जर एशियाला चेंडू लागला असता तर निश्चितपणे त्याचे परिणाम वेगळे पाहायला मिळाले. असं म्हटलं तर की क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. इथे पाहायचं मैदानाच्या मध्ये 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. 13 धावा धावलकावर, गोलंदाज तयार आहे पुण्याचा. ओहो, यावेळी पाहायचंय भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू पहा मैदानाच्या पुण्याचा डॉट येताना पाहायला मिळाला. एकंदरीत जर आपण इथे पाहिलं गेलं तर तुमच्या सोबत असताना निलेश पिंजारी मोठा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव या खेळाडूचं राहिलेलं आहे. जर तो खेळाडू तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला जास्त वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही जास्तीत जास्त या खेळाडूला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. हा चेंडू पुण्यात पाहिजे, हलक्याचा चेंडू मात्र इथे काढला जाईल आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेल अपील होताना पाहायला मिळाली, परंतु पहा इथे मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट येणार आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये संपेल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर पांडाभाऊ साने स्पोर्ट क्लब चिखली संघाची धावसंख्या जी आहे ती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माफ करा, आपण पाहतोय नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन आळंदी संघ फलंदाजी करतोय. काल ज्यांच्या आपण निश्चितपणे पंचाची भूमिका ज्यांना आपण पाहिलं तर आमचे सलमान शेख सर, त्यांचं देखील आपण पाहतोय शिकणी आगमन झालेलं आहे. आणि आता मात्र निश्चितपणे तुम्हाला पुढील सामन्यामध्ये देखील ते खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जाऊया मॅचकडे. पुन्हा मॅचकडे जाऊन पाहतोय मैदानाच्या मध्ये जर पाहिलं की गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तो असेल आता कमरुद्दीन. यावेळी पाहायचा शफल चेंडू मात्र खेळून काढला जाईल. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. काय फटका होता, जबरदस्त तडाखा, चौकार. आणि ते पहा मैदानामध्ये सिंगल थ्राली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि यावेळी मात्र पाहायचं मैदानामध्ये डायरेक्ट हिट लेग बाय चेरो. पण आपण पाहतोय मैदानामध्ये एक सिंगल मिळणार आहे. फलंदाज मैदानामध्ये बाद होईल तो प्रज्वल. तर मैदानात आपण पाहतो ते विकेट येताना आपल्या मैदानाची पाहायला मिळाली. आणि नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कमरुद्दीन. यावेळी पाहायचंय बिग हिट केलाय आणि पाहायचंय राष्ट्रवादी चषकाला सलामी ठोकणारा षटकार. छरण
नवीन फलंदाज आपण पाहिजे मैदानाच्या मध्ये 24 धावा दाखल कव्हर आहेत. पुण्याच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू ते मैदानात आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कुठल्याही पद्धतीची धाव घेण्याचा इथे प्रयत्न मैदानात पाहायला मिळणार नाही. 24 धावा दाखल कव्हर आहेत. निखिल नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये इथे जो दाखल होताना पाहायला मिळाला. अशोकजी शिंदे देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आज उपस्थित आहेत. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी पाहायचंय. स्क्वेअर लेगला चेंडू देखील काढला जाईल. चित्रशक खूप दूरवरती असेल. सिंगल आली. दुसऱ्या धाव्याचा इथे प्रयत्न होतोय का पाहायचा प्रयत्न झाला आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय येत आहेत 2 धावा. गुड रनिंग द बिटवीन द विकेट म्हणेल निलेश पिंजारी यांची. कारण निलेश पिंजारी आपण पाहतो जास्तीत जास्त स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा तो मैदानाचा प्रयत्न करतोय आणि ते काम त्याला करावं लागणार आहे. कारण या उर्वरित चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचं काम गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुण्यात पाहायचं तयार आहे. चेंडू पुण्यात पाहायचं कट केला जाईल. बॅकवर्ड पॉइंट मध्ये हसते हसते कट जाय रस्ते राष्ट्रवादी चषकाचा खणखणी चौकार. तीस धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या आहेत. 4 षटकांचा आपण पाहतो मैदानाच्या खेळ इथे जो आपण जर पाहिले तर संपेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड स्पोर्ट फाउंडेशन आळंदी संघाची धावसंख्या जी आहे ती 30 धावा. या षटकामध्ये पाहतो थोडासा मात्र कमरुद्दीन मात्र मागणा ठरला. तब्बल 17 धावा मात्र या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. या स्पर्धेच्या मित्रांनो पाहतोय आदरणीय भूपेंद्रजी पटेल साहेबांचा क्षणी आगमन झालेला आहे. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय. मॅच कडे पुण्यात जायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल अवंतर तो मैदानामध्ये मिळणार आहे. धीरज गच्चे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज येतोय. अलीकडच्या काळामध्ये देखील खऱ्या अर्थाने धीरज टेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा हा धीरज आहे. एक जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा धीरज आपण मैदानामध्ये पाहतोय. आता स्लॉगवरच्या षटकांमध्ये 5वं षटक तो मैदानामध्ये घेऊन आलाय. स्ट्राईक वरती पाहिजे. निखिल तयार. यावेळी पहा पॉइंट मध्ये आणि इथे खेळण्याचा प्रयत्न. तानाजी मात्र चेंडूच्या समोर असेल. विकेट. आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये एवढ्या पाहिजे मैदानामध्ये जर पुण्याचा पाया मॅच कडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. इथे विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात होणार आहे तो आता सुमेध. सुमित जो मैदानामध्ये पाहायचा नवीन फलंदाज जो मैदानामध्ये असणार. एका बाजूला निलेश पिंजारी आहे ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहतो 2 चौकार 1 षटकार आलाय. कुठेतरी आपण पाहतो मैदानामध्ये एक मोठी धावसंख्या उभे करण्याचा एक फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. धीरज पाहिजे पुण्यात तयार आहे. राऊंड विकेट मार करेल. चेंडूला इथे कट केला जाईल. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र इथे बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीये. एक सिंगल इथे मैदानात येताना पाहायला मिळणार आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 32 धावा जे आपण पाहतोय. धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक मैदानामध्ये पाहिजे 5वं षटक इथे जे सुरू आहे
त्याचबरोबर पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं जयपुस्ती सरांचं देखील आगमन झाले, सरांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज या धीरज राऊंड विकेट मारा करतोय. शॉर्ट पिच चेंडू यावेळी पाहिजे, लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळलाय, स्वतः नाराज असेल निलेश, पाहिजे चेंडू, इथे विकेट, फलंदाज निलेश मिंजारी बाद. क्या कहना मेरे पहा मैदानाच्या निलेश मिंजारी जो मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. अक्षरशः आपण मी म्हणले की ते पांडवा साने स्पोर्ट्स संघाचं खऱ्यानं कौतुक आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी असेल, अचूक टप्प्याचा मारा जो या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. आजपासून मला मी म्हणेल की जयपुरशी सरांवरती आता खूप मोठी जबाबदारी जी असणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर निश्चितपणे या ठिकाणी खऱ्या सर्वांसाठी प्रेक्षकांसाठी देखील खूप मोठी मेजबानी या स्पर्धेमध्ये आहे. आपण गतवर्षी देखील पाहिलं, याही वर्षी आपण तो पाहतोय उपक्रम खेळाडूंसाठी सर्व काहीच आहे, परंतु या वर्षी खूप मोठा बदल आहे. गतवर्षी आपण पाहिलं प्रेक्षकांसाठी मात्र स्पर्धेचा ज्यावेळेस शेवटचा रोजचा शेवटचा चेंडू ज्यावेळेस पडतो त्यानंतर मात्र आपण कुपन फाडलेले असतात. स्पोर्ट्स सायकलसाठी ते कुपन आहेत. कुपन आहे फक्त 20 रुपयाचं. ते रोज सायंकाळी ते कुपन इथे जमा करून मात्र एक लकी ड्रॉ पद्धतीने ती कुपन काढलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर एक शेवटच्या दिवशी म्हणजे आजपासून ते शेवटपर्यंत लकी ड्रॉ मध्ये एक इलेक्ट्रिक बाईक देखील आहे. ही प्रेक्षकांसाठी असणार आहे. लोअर फुल टॉस बॅटिंग पाहिजे ते फटका मैदानात खेळून काढला जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल इथे मैदानामध्ये येणार आहे. दुसरा धावेचा इथे प्रयत्न होणार नाही. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाचे भाऊ. सायकलचं पर डेचं जे कुपन आहे ते फक्त 20 रुपये किंमत आहे त्याची. आणि इलेक्ट्रिक बाईकचं कुपन आहे ते 200 रुपयाचे. कारण गाडी 80,000 रुपयाची इलेक्ट्रिक बाईक आहे. यावेळी पहा मैदानात थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली. चेंडू मात्र इथे जातोय सीमाच्या बाहेर चौकार. रोज एक स्पोर्ट्स सायकल आहे, परंतु शेवटच्या दिवशी तब्बल 80 ते 1 लाख रुपयापर्यंत असणारी इलेक्ट्रिक बाईक ही देखील मात्र तुम्हाला शेवटच्या दिवशी मात्र मिळणार आहे. त्याचं देखील कुपन फक्त 200 रुपयाचं कुपन आहे. ज्यांना कोणा कुपन फाडायचे असतील ते आता मात्र आमचे आयोजक संयोजक मात्र ती जबाबदारी स्वीकारतायत. त्यामध्ये जयपूरची सरांनी मात्र पहिली जबाबदारी ती स्वीकारली आहे. जाऊया मॅचकडे. पुढे पहा मैदानाच्या मध्ये इथे आपण पाहणार आहे आता धावफलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 39 धावा. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. आता शेवटचे 6 चेंडू जे शिल्लक असतील, 6 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. कुठेतरी आपण पाहतो मैदानात सुमित आणि दुसऱ्या बाजूला भाऊ या जोडीवरती जबाबदारी आहे. इथे प्रयत्न असणार आहे की कुठेतरी एक फायटिंग टार्गेट पर्यंत या संघाला पोहोचवणं. या माणस मैदानामध्ये असलेल्या या दोन्ही खेळाडूंचा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज संघाचा संगणक तानाजी बनसोडे. त्यावेळी सरळ बॅटने फटका देखील काढला जाईल. पायचे अक्षा कव्हरला जमीन समांतर खेळला फटका. एक सिंगल इथे मैदानामध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये घेण्यात आहे. यानंतरचा होणारा सामना जर आपण पाहिले गेलं तर संकल्प पोलीस 11 शिरूर आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 सरोली भोसरी या दोन संघांमध्ये मात्र यानंतरचा होणारा सामना आहे. त्यानंतर मात्र विनंती असणारा या इनिंग नंतर दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी सज्ज राहायचंय. तर जाऊया मॅच कडे. पुण्यात पाच सामना अतिशय मैदानात रंगला गेलाय. पहिल्या चेंडूवरती ते 2 धावा येताना जे आपल्याला पाहायला मिळतात
धावफलक 41 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. यावेळी पाहायचं मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त वेग पाहायला मिळाला. तानाजी बनसोडे आपण पाहतोय मैदानाची गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत, संघाचे संघनायक आहेत आणि ते पहा स्लॉगवरती षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळाला. धावफलक इथे स्थिर 41 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळला जाईल लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायचे चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. एक सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील मैदानाची घेतली गेली. 2 धावा इथे येणार आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती धावा आहेत ते आता 43 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. धावा धावफलकावरती चौफेर आपण पाहतोय. पसरलेली शांतता, ही भयान शांतता मैदानात आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पाहायचंय स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा इथे प्रयत्न करेल आणि इथे पाहायचे मैदानाच्या मध्ये विकेट. फलंदाज भाऊ कांबळे बाद. विकेट मैदानात आपण पाहतो येताना जे पाहायला मिळते आणि नवीन फलंदाज आता पाहायचे दाखल होणार आहे तो गजानन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळी पाहायचंय शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. कालची एक मॅच आपण पाहतोय क्वार्टर फायनलची मॅच जी शिल्लक आहे. स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से अर्थात बाळाभाऊ धामोळकर फाउंडेशन उर्से आणि त्यांच्या विरोधात पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट क्लब कोटेश्वरवाडी अर्थात D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी हे 2 संघ मात्र क्वार्टर मध्ये भिडणार आहेत. तानाजी पण पाहायचं तयार असणार. स्ट्राईक मध्ये असेल तो सुमित. यावेळी पाहायचंय पॉइंटच्या डोक्यावरून मात्र चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार 4 धावेसाठी. एका लाईनीमध्ये या. शिस्तीचं क्रिकेट आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षित आहे. हे शिस्तीचं क्रिकेट फक्त तुम्हाला तर पाहिजे ते मैदानाचे मी पाहतोय. पहिल्या डावी ते मैदानामध्ये संपला जाईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या आता 47 झाल्यात. 48 धावेंचा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे टार्गेट असणार आहे. चला विरुद्ध असणार आहे नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड फाउंडेशन आळंदी अर्थात पाचसादन क्रिकेट आळंदी संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस देखील करणार आहोत. तो सामना असणार आहे संकल्प पोलीस 11 शिरूर विरुद्ध श्रीतेज 11 चरोली भोसरी. या 2 संघांमध्ये आपण पाहतोय यानंतरचा मात्र होणारा सामना आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. चला संकल्प पोलीस 11 शिरूर आणि विरुद्ध श्रीतेज 11 सरोली भोसरी दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल टॉस साठी यायचंय. चला विनंती असणार आहे दोन्ही संघाला टॉस साठी यायचंय.
तर यानंतर आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक. आज या स्पर्धेत असणारा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील असणारा पहिला सामना. काल आपण ऐकला आंबेगाव तालुक्यातील एक आवाज अलंकारजी बानखिले. आज मात्र आपल्या सोबत जोडले जात आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि तब्बल 9 राज्यांमध्ये यांचं समालोचन राहिलेलं आहे. हिंदी, मराठी समालोचनामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकणारे आणि आमचे मार्गदर्शक प्रशांतजी यादवडे सर आपल्या सोबत जोडले आहेत. सर या आपलं देखील कमेंट बॉक्स मध्ये मनपूर्वक स्वागत है. शुक्रिया सुमित सोनव ने, जिनकी मराठी में बहुत ही मीठी आवाज़ आपने सुनी है। और मैदान के अंदर मुकाबला भी शुरू हो रहा है, तो मैं मैच की तरफ रुख करेंगे। ना अरमान रखता हूँ ना फरमान रखता हूँ, तहजीब से सुनो तो सुनने वालों का दिलो जान से सम्मान करता हूँ। कारगिल हूँ साहब, अल्फाजों की मिट्टी से महफिल सजाता हूँ, कुछ को बेकार और कुछ को कलाकार नजर आता हूँ। तो दोस्तों आपका स्वागत है। आप देख रहे हैं राष्ट्रपति चषक 2022 प्रतियोगिता का यह दूसरा दिन। 11 चैलेंजर्स देव रोड शहर प्रेजेंट राष्ट्रपति चषक 2022 में मैच नंबर 1 आप देख रहे हैं। नगर सेवक कुंदन शेठ गायकवाड़ पसाइदन आलंदी बनाम पंडाबाऊ साने क्रिकेट क्लब चिकली के बीच मुकाबला। इसके बाद में मैच नंबर 2 संकल्प पुलिस 11 शिरूर और सीतेज 11 चरुल के बीच मुकाबला है। तो दूसरे मैच का टॉस हो रहा है। बहुत ही जबरदस्त आयोजन इस प्रतियोगिता का। त्रिलोचन सिंह, अमोल बहुबेबारे, साजिद तंबुली, उमेश नायडू। और फिलहाल मैदान के अंदर अगर देखें तो पहले मैच की कहानी, पहले 6 ओवर की जो कहानी है, जिसमें आज बल्लेबाजी करते हुए नगर सेवक कुंदन शेठ गायकवाड़ टीम ने बनाए 47 और पंडाबाऊ साने क्रिकेट क्लब को जीतने के लिए 48 रनों का लक्ष्य रखा है। तो संघर्षपूर्ण मुकाबला जरूर देखेंगे, मजा आएगा। हमारे साथ बबलू जी जुड़े हुए टूर्नामेंट के दास्तान अपने कलमों से लेकर रहे हैं। फिलहाल tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट इस टूर्नामेंट का। और मैदान के अंदर ऑफिशियल के तौर पर एक मशहूर अंपायर अजय आवले और एक उभरते हुए अंपायर अक्षय निर्मल। मैच बहुत महत्वपूर्ण रहेगा, जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। या स्पर्धेचा जर विचार केला तर दुसऱ्या दिवसाचा खेळ अगदी या ठिकाणी सुरू झालेला आहे। पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतोय। नामदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या, त्याचबरोबर बापूसाहेब जयवंतराव भेकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 11 चॅलेंजर्स देवरोड शहर प्रेजेंट राष्ट्रपति चषक 2022 क्रिकेट का महासंग्राम है। और फिलहाल मैच शुरू हो रहा है। प्रारंभिक बल्लेबाज आप देख रहे हैं संग्राम शिंदे और शुभम महाले। गेंदबाजी का बागडोर सुमध्य नीलेश पिंजारी जो एक ऑलराउंडर खिलाड़ी है। इससे पहले या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय संतोषजी वाघोले साहेबांचं लिखणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत है। पावर प्ले का ओवर है। फिलहाल फील्डिंग की बात करें तो फ्लैग स्लिप गली पॉइंट, एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त इस टक ओवर पर भी मौजूद है। मिड ऑफ पर खिलाड़ी है। नीलेश की पहली गेंद संग्राम शिंदे के लिए। इस गेंद को फ्रंट फुट पर ड्राइव किया गया। कवर पर खिलाड़ी मौजूद है। अच्छी फील्डिंग और 1 रन का इजाफा। बल्लेबाज संग्राम शिंदे का खाता खुलता हुआ। प्रमुख गेंदबाज के तौर पर नीलेश पिंजारी गेंदबाजी कर रहे हैं। आज इन्होंने बल्लेबाजी भी बहुत ही बढ़िया की है। ऑन साइड पर मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद, एक डीप मिड विकेट। गेंद को ड्राइव किया बहुत खूबसूरती के साथ। गेंद डीप स्ट्राइक कवर बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 4 रनों के लिए। ब्यूटीफुल टाइमिंग, क्लासिकल कवर ड्राइव, 4 रन। के बीच का फासला चीरती भी गेंद गोली के रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर जाती भी 4 रनों के लिए। मैग्निफिसेंट बैटिंग। दिया था जबरदस्त स्टार्ट शुभम की तरफ से। रन सिंह के 9 रन, जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। और अच्छे तकनीक के साथ खेल रहे, टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही बेहतरीन।
दोबारा गेंद को ड्राइव किया, हल्का से खेलते हुए फुटबॉल खेलते हुए खिलाड़ी गेंद पे वाइड लॉन्ग ऑफ की तरफ जा रही है। 2 रन लेने का मौका और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। डगआउट में तालियों की आवाज आप सुन रहे हैं। क्या लाजवाब बल्लेबाजी शुभम द्वारा। सेंसिबल खेल रहे, 2 अच्छे स्ट्रोक, फ्रंट फुट पर वो फुल टॉस गेंद थी, अच्छा स्ट्रोक खेला गया, टाइमिंग और प्लेसमेंट अच्छी थी। बैक फुट पर इन्होंने तो एक बार में थोड़ा सा इंतजार करते हुए गेंद को खेला, उसके बाद में गेंद की तरफ जाके हल्के हाथ से गेंद को खेल दिया था बल्लेबाज शुभम ने। पिंजारी गेंदबाजी करने के लिए तैयार, कट करना चाहते थे, इतनी जगह नहीं थी, जगह बनती नहीं बनानी पड़ती है। टप्पा खाने के बाद उछालता गेंद को एक बार फिर पॉइंट के ऊपर से खेलना चाहते, स्क्वायर कट करने का प्रयास किया गया था, बल्ले का अंदरूनी किनारा लगा और गेंद चली गई स्पक स्लिप की तरफ। 1 रन का इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 12 रन। ओवर पहला प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नीलेश तैयार है। इस गेंद को बॉल कैसे खेलते हुए गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ जा रही है। खिलाड़ी बिल्कुल बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए। 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। तो एक एंड पर संग्राम शिंदे जो है चतुरा के साथ बल्लेबाजी करे। पहले ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 13 रन जीतने के लिए चाहिए यहां से 48 रन। और आप देख रहे हैं राष्ट्रपति चषक 2022। आइए डीजे, आपकी बारी आई है। डीजे ऑपरेटर हमारे साथ जुड़ेंगे क्योंकि पहले ओवर का खेल बहुत ही बेहतरीन रहा है। पहले ओवर का खेल समाप्त हुआ है। रन संख्या फिलहाल देखें तो 13 रन, बहुत ही बेहतरीन स्टार्ट। पहले ओवर की जो कहानी है जिसमें क्लासिकल कवर ड्राइव आपने जरूर देखा था बल्लेबाज शुभम का। और ये संग्राम है, बहुत खूबसूरती के साथ गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़ गया। खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है, शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर हुई है और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज एक बार मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे। गेंद को एक बार फिर आने दिया और उसके बाद में गैप में खेलते हुए, कवर पर खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, गैप में खेलते हुए बल्लेबाज संग्राम शिंदे। रन यहाँ से स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 15 रन। पंडापुर साने क्रिकेट क्लब के खिलाड़ी कदमों का इस्तेमाल किया और खिलाड़ी है दायरे के अंदर। संग्राम की पारी समाप्त। पहला झटका लगता हुआ, रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 15 रन। विकेट का पतन, पहला विकेट लिया है बस समीर ने, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया है। सोमा ने यह विकेट लिया, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अजित गायकवाड़ नंबर 3 पर, रन संख्या 15 रन, 1 विकेट के नुकसान। अगर ये मुकाबला जो है नगर सेवक कुंदन गायकवाड़ पासायदान आलंदी को जीतना है तो उनको विकेट चाहिए। अगर विकेट वो लेते रहेंगे तो एक बार फिर वो मैच बनता जाएगा। अगर यहाँ से 15 रन की साझेदारी बनती है तो बल्लेबाज अपना काम करने वाले हैं। तो आपको विकेट एक से बात नहीं बनेगी, आपको विकेट गुच्छे में चाहिए। अच्छे गेंदबाज सोमा दौरा, काबिलियत तो इनके पास है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए तैयार, स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए अजित गायकवाड़। रिवर्सिव खेलना चाहते थे, इस पर कंधों का अच्छा इस्तेमाल, गेंद को परखना बहुत जरूरी है और पहली गेंद को रिवर्सिव खेलने का प्रयास किया गया था। फैंसी स्ट्रोक खेलने की कोशिश, जोखिम भरा शॉट था। बिंदी गेंद, अच्छी गेंदबाज सोमा द्वारा। दोबारा वही कहानी, आप कितना टोटल चेस कर रहे हैं, 48 कर रहे हैं या एक बार फिर 100 रन का पीछा कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है। इस पर बल्लेबाज बहुत खराब शॉट खेल रहे हैं। एक बार आपको सफलता नहीं मिली, दूसरी बार आपने कोशिश की, 2 बार, एक बार फिर आप सफल नहीं हुए और अब जाकर क्या होगा। अच्छी गेंदबाजी सोमा द्वारा, 1 विकेट प्राप्त करने के बाद इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ चला गया। शानदार गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। इस गेंद को कदमों का इस्तेमाल करते हुए खूबसूरती के साथ खेलते हुए बहुत बढ़िया फील्डिंग वही हुई है। खास करके इस वक्त आप देखें तो एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी फुटबॉल जरूर खेले, 1 रन यहाँ एक बार फिर लिया दोनों बल्लेबाजों ने, लेकिन एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने अपनी टीम के लिए 3 रन बचाए हैं। गजानन ने गेंद को रोक लिया था।
रन संख्या फिलहाल 16 रन 16 ऑन द बोर्ड। कदमों का इस्तेमाल अच्छा है, मिड ऑन का खिलाड़ी दायरे के अंदर है, मिड ऑफ दायरे के बॉलर के सर के ऊपर से गेंद वन बाउंस ओवर द रूफ एंड 4 रन्स। ब्यूटीफुल बैटिंग। पर बहुत अच्छा खेल रहे हैं, फुटवर्क अच्छा है और सबसे बड़ी बात है शॉट सिलेक्शन। इनका माइंडसेट बहुत अच्छा लग रहा है इस वक्त। और अभी तक इनके बल्ले से अगर देखें तो 3 चौके आए हैं, कुल मिलाकर 5 गेंदों में 15 पर खेल रहे हैं, मतलब स्ट्राइक रेट भी बहुत अच्छा है। लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या फिलहाल 20 रन और अब जाकर 2 ओवर का खेल। पहले ओवर में आए 13 रन, दूसरे ओवर में 7 रन, लेकिन ये ओवर सोमा का बहुत अच्छा रहा। संग्राम शिंदे का जो विकेट था वो बेशकीमती विकेट था, प्राइसलेस विकेट आपने लिया है। अब दोबारा नीलेश पिंजारी को बुलाया गया है। प्रमुख गेंदबाज के तौर पर नीलेश पिंजारी गेंदबाजी करते हुए और रेलवे ट्रैक एंड से गेंदबाजी करने के लिए वो तैयार। एक तरफ आप देखें तो पुणे एक्सप्रेसवे एंड है और आप एक अभी यहाँ से देखें तो रेलवे ट्रैक एंड, वो भी मुंबई पुणे का ही रेलवे ट्रैक है। प्रमुख गेंदबाज के तौर पर नीलेश पिंजारी गेंदबाजी करने के लिए तैयार। इस गेंद को खूबसूरती के साथ बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर कर रहे हैं, खेल दिया था लॉन्ग ऑफ क्षेत्र में। 1 रन का इजाफा। एक तरफ एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज शुभम 15 पर, तो दूसरी तरफ अजित गायकवाड़ 2 पर बल्लेबाजी कर रहे। 4 गेंदों का सामना किया। पहले 2 गेंदों पर बिल्कुल वो हड़बड़ाहट आपने देखी थी। फील्डिंग की जमावट की बात करें तो फ्लाइंग स्लीप, गली, पॉइंट, कवर पर खिलाड़ी मौजूद, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है। ऑफ के बाहर गेंद थी, कट कर दिया था, गली में खिलाड़ी मौजूद है। हो यहाँ से थोड़ी सी तालमेल में कमी आई थी। स्ट्राइकर एंड से बल्लेबाज रन लेना चाहते थे, नौ स्ट्राइकर एंड से बल्लेबाज अजीत ने एक बार फिर मना किया था। अच्छी गेंदबाजी और अच्छी फील्डिंग भी हो रही है। बल्लेबाज को अपने ऑफ टाइम का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर का है इसका पता होना चाहिए। फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी कीजिए। एक विकेट आपको मिला है तो इसका फायदा उठाने की जरूरत है। आपके पास टोटल इतना बड़ा नहीं है, लेकिन वो जुनून, एक बार फिर वो जोश आपके पास होना चाहिए। गेंदबाजी करने के लिए नीलेश पिंजारी अपने बॉलिंग मार पर तैयार। एक बार फिर आगे जाकर खेलने का प्रयास किया गया। गली का खिलाड़ी बार बार पिक्चर में आ रहा है। शरीर से दूर खेलते हुए बाहरी किनारा लगा था, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रख रहे। और नीलेश पिंजारी ने, मैंने इससे पहले सीजन हुआ था, बहुत अच्छा प्रदर्शन नीलेश पिंजारी ने किया था। एनवी ट्रॉफी पे कमाल का प्रदर्शन करने वाले खिलाड़ी है, फॉर्म में खिलाड़ी है। उस फॉर्म का जो फायदा है ना, बिल्कुल आपको मिलना चाहिए। गेंदबाजी और बल्लेबाजी में अपने जौहर दिखाए थे इस सीजन में, बहुत बड़े टूर्नामेंट में, और इसी सतह पर भी इन्होंने अच्छा प्रदर्शन किया है पिछले साल। छोटी गेंद थी, बैक पर जाके ऑन साइड पर जरूर खेला गया। डिस्क वेले पर खिलाड़ी बॉर्डर पे तैनात है। थोड़ा सा फंबल वे फंबल अलाउज द फास्ट बैक टू कम बैक पर सेकंड। 2 रन मुकम्मल किए हैं और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए खिलाड़ी। डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा बनना बहुत जरूरी है, तब जाकर बात बने। अकेले गेंदबाज नहीं लड़ सकते। वैसे आपके पास बैंक बैलेंस भी ज्यादा नहीं है तो आपको अच्छी फील्डिंग करनी चाहिए। जब एक बार फिर सदी भी गेंदबाजी मैदान के अंदर हो रही है। रन संख्या 24, जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। ओहो, ये खराब शॉट था बल्लेबाज का। टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर, लेन गेंदबाजी कर रहे और गेंद को मन बना के खेलने का प्रयास, पुल करना चाहते थे, आउट ऑफ द पार्क खेलने का प्रयास किया गया था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है। फुल टॉस, गेंद ज्यादा आगे चले गए, मिड विकेट क्षेत्र की तरफ गेंद जा रही है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद की तरफ एक बार फिर इस गेंद को उठाने के लिए, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। विकेट के बीच बहुत बढ़िया एक बार फिर दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। रन संख्या 26, ओवर तीसरा। बिल्कुल अगर देखें तो आप देख रहे और टीमर देखा जाएगा, बिल्कुल अजय अवले इशारा कर रहे हैं। संजय भालेराव भी इस वक्त जुड़ चुके हैं। आप अक्षय निर्मल को देख रहे हैं। संजय भालेराव फिलहाल बिजी होते हुए। चलिए
तीसरे एम्पायर की बारी आई। क्या गेंद क्या थोड़ी कमर के ऊपर है वो देखा जाएगा, क्या बीमर गेंद है वो देखा जाएगा। बल्लेबाज अगर देखें थोड़ा सा क्रीज से बाहर आए थे और ब्रॉकुल में डालना चाहते थे, नियंत्रण नहीं था नीलेश पिंजारी का, और गेंद जो है ना बिल्कुल वो स्टिकर की तरफ आई, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी थी। रन संख्या फिलहाल 26। अभी भी थोड़ा इंतजार करेंगे। संजय भालेराव तीसरे अंपायर बिजी हो रहे हैं। ये नज़ारा भी देखिए, ये गाड़ी जो ट्रेन जा रही है ना, बहुत खूबसूरत नज़ारा है। सफर वैसे इस ट्रेन के लिए बहुत लंबा रहेगा, लेकिन बल्लेबाजों की कहानी अगर देखें तो शुरुआत पहले ओवर में 13 रन इन्होंने बनाए थे। दूसरे ओवर में सोमा ने शानदार गेंदबाजी करते हुए 7 रन दे एक सफलता अर्जित की। इस ओवर की बात करें तो बहुत महत्वपूर्ण यह मुकाबला है जिसमें नीलेश पिंजारी ने अच्छी गेंदबाजी की है। तो बिल्कुल ये फेयर डिलीवरी है, क्योंकि बल्लेबाज थोड़ा आगे भी चले गए थे, सारी चीजें देखी जाएगी और फेयर डिलीवरी। मैच कंटिन्यू हो रहा है। तो अभी एक अच्छी जानकारी मुझे उमेश ने दी है। राष्ट्रपति चषक 2022 आज अगर देखें तो दूसरा दिन है। तरलोचन सिंह, अमोल भाऊ बेबारे, सचित तांबोली, उमेश नायडू, बहुत ही जबरदस्त आयोजन पूरे टूर्नामेंट का। और कल एक बार फिर मजा आएगा इस मंच पर। जो तालुका लेवल के जो बड़े बड़े सितारे अपना जलवा दिखाने के लिए आएंगे। तो आज का दिन भी बहुत अहम है। नगर सेवक कुंदन शेठ गायकवाड़, पसंजन आलंदी, एक तरफ पांडाबाबू साहेब क्रिकेट क्लब चिखली की टीम है, और उसके बाद में देखिए संकल्प पुलिस शिरूर, श्रीतेज 11 चरोली के बीच एक बड़ा मुकाबला। आपके पास गेंदों की बात, 18 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, और 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी में परिवर्तन, सोमा गायकवाड़। इस गेंद को कट कर दिया, खिलाड़ी है, लेकिन यहां हाथ को लगती हुई गेंद बॉडी की तरफ जाएगी 4 रनों के लिए। पहली गेंद पर मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। मरने से मैं इस ओवर की अगली गेंद एक बार फिर सोमा। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ा सा गेंद की तरफ आके गेंद को खेलना तो चाहते थे, कवर ड्राइव लगाना चाहते थे, लेकिन क्या दूर थे गेंद इनके शरीर से। तो बहुत बढ़िया गेंदबाजी सोमा द्वारा, एक जीवन दान बिल्कुल शुभम को मिलता हुआ। इस गेंद को इस साइड पर बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। थँक्यू। या ठिकाणी आणि या स्पर्धेमध्ये काही वेगळी स्ट्रॅटेजी किंवा संघामध्ये कोण कोण असेल आज? सगळे प्रॅक्टिस करून आलेले आहेत. जो गेम होईल तो 100% ग्राउंडमध्ये दाखवायचा प्रयत्न करू आम्ही सगळेजण. समोरची पण टीम चांगली आहे. गेल्या वर्षी सेमीफायनलमध्ये या ग्रुपमधून सेमीफायनलमध्ये आलेली टीम आहे. त्याच्यामुळं त्यांना पण कमी लेखण्याचं हे भान ठेवणार नाही आम्ही. आमचं जे 100% एफर्ट आहे ते आम्ही लावणार. स्पेशली राष्ट्रमध्ये खेळत असताना या स्पर्धेचं आयोजन पाहून, या स्पर्धेचा एक दर्जा पाहून तुम्हाला कसं वाटलं, कशी वाटली स्पर्धा? खूप छान नियोजन आयोजन आहे. राजू सरांनी आणि उमेश नायडू, साजी सरांनी खूप चांगलं दरवर्षी चांगलं क्रिकेट खेळायला भेटतं आम्हाला देवरोड परिसरात, आणि असंच प्रत्येक वेळा चांगले टुर्नामेंट खेळायला भेटतात. त्याच्यामुळं खूप मनापासून आभार आहे. ओके, थँक्यू. थँक्यू सलमान सर. तुम्हाला देखील मात्र या मॅचसाठी मात्र शुभेच्छा असणार आहेत. यानंतर आपल्यासोबत संकल्प पोलीस 11 संघाचे संगणक आदरणीय सुदामजी खोडदे साहेब सोबत जोडले आहेत. सर, प्रथमतः आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे.
कशी स्ट्रॅटेजी असेल, किती धावा मिळण्याचा तुमचा मानस असणार आहे? आणि कमीत कमी 60+ धावा करण्याचा टार्गेट ठेवला. स्पेशली तुम्ही राष्ट्रपती चषकाचं सेमीफायनलमध्ये तुमचा प्रवास राहिलेला आहे आणि याही वर्षी तुमचा प्रयत्न तोच असेल. आज संघावरून कोणाकडून जास्त अपेक्षा असणार आहे? कोण फॉर्ममध्ये आहे आणि काय स्ट्रॅटेजी असेल? तसं पाहिलं तर गावाचा संघ आहे, सगळे प्रॅक्टिसमध्ये आहे, पण आमच्याकडे खास करून एक हसन मदारी म्हणून खेळाडू आहे, त्याच्यावरती आमचा जास्त भरवसा आहे. स्पेशली दरवर्षी तुम्ही मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असता, परंतु यावर्षीचं आयोजन पाहून, या स्पर्धेचा दर्जा पाहून यावर्षी तुम्हाला कशी वाटते स्पर्धा? यावर्षी पण खूप चांगली स्पर्धा आहे आणि इथून मागेही पण चांगली स्पर्धा झाली आहे. सर्व आयोजक हे कष्ट करत असतात या स्पर्धा चांगली भरवण्यासाठी आणि आम्ही दरवर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेतो. थँक्यू सर, तुम्हाला देखील मात्र या मॅचसाठी मात्र शुभेच्छा असणार आहेत. जाऊया पुण्याच्या समालोचक कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत हिंदी समालोचक आदरणीय प्रशांत यादव सर. थँक्यू. शुक्रिया सुमित, क्या जबरदस्त स्ट्रोक था, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. छोटी गेंद थी और इतनी छोटी गेंदबाजी होगी तो बल्लेबाज आपको कहाँ छोड़ने वाले. शुभम की आंखें जम चुकी है और क्या बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं. बॉल की जरूरत है मैदान के अंदर और फिलहाल शुभम ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की है. 5 चौके के बल्ले से एक छक्का, 33 पर खेल रहे, 14 गेंदों का सामना करते, 235 का स्ट्राइक रेट है और जीतने के लिए यहाँ से केवल अब 5 रनों की जरूरत है. 11 गेंदों का खेल से पहली गेंद शार्पिश गेंद थी और बल्लेबाज ने अपने बाजू जरूर खोले. भोला मैदान के अंदर कमाल कर रहे, क्या लाजवाब बल्लेबाज इन्होंने की है और अच्छे तकनीक के साथ. तो पहला कवर ड्राइव था, मजा आया. अब जाकर गेंदबाजी के ऊपर दबाव है, वो विकेट की तलाश में है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुमित कामली. हवा में गेंद है, इस वक्त अगर देखें तो बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है और कैच लिया. शानदार कैच, एक तेरी एक मेरी और बल्लेबाज भोला की पारी समाप्त हुई है. बल्लेबाजी हुई है तो शुभम के लिए तालियां जरूर बजने वाली. देखिए डगआउट में वो तालियों की आवाज में सुन रहा. और दूसरी तरफ से आज सुमित ने कमबैक करने की कोशिश भी की है. एक बहुत बड़ा शिकार आपने किया, सेठ बल्लेबाज को आपने आउट किया है. प्रमुख गेंदबाज के तौर पर तैयार सुमित. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं नंबर 4 पर नरसिंह पालम पल्ले. एक तरफ अजीत को आप देख रहे हैं. आपको गुच्छे में विकेट चाहिए, एक विकेट तो आपने लिया और एक साझेदारी बनने का जो अवसर बन रहा था तो वो सामने वाली टीम का हौसला तोड़ने का आपने काम जरूर किया, लेकिन निरंतरता की जरूरत है. ओह थोड़ा कारगर एक बार फिर अलग शॉट खेलने का प्रयास कर रहे थे नरसिंह पालम पल्ले और जिसकी कोई जरूरत नहीं है. एक और बिंदी गेंद आई है. 9 गेंदों का खेल से 5 रनों की जरूरत है. पहली गेंद पर अगर देखें तो रचनात्मक बल्लेबाजी करने की कोशिश नरसिंह द्वारा. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए 5 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आप देख रहे हैं राष्ट्रपति चषक 2022 दूसरे दिन का खेल और बहुत इंटरेस्टिंग ये ओवर है. अच्छी गेंदबाज, छक्का आने के बाद सुमित ने कमबैक किया है. 8 गेंदे और 5 रनों की जरूरत है. नंबर 5 पर आप एक बार फिर देखें आकिब को मौका मिला. एक तरफ अजीत डटे हुए हैं. एक विकेट और मिलेगा तो मैच में एक बार फिर वापस आने का पूरा मौका मिल सकता है गेंदबाज को. जबरदस्त गेंदबाजी, अच्छा वेरिएशन, अच्छा मिश्रण कर रहे हैं सुमित कामले. आकिब ऑन स्ट्राइक. फील्डिंग की बात करें तो इस वक्त फ्लाइंग स्टिप गली पॉइंट स्ट्रक लॉन्ग ऑफ. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज सुमित ने अच्छा प्रदर्शन जरूर किया है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद. छोटी गेंद थी, समय मिला, बैक पर जाके गेंद को एक बार खेल दिया. डिस्क की तरफ फूल किया गया था. 1 रन का इजाफा. 4 रनों की जरूरत है. 7 गेंदों का खेल अभी भी शेष है. एक ड्रीम बॉल गेंदबाज को और डालना है और संयम के साथ बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाज को. अजीत स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार. ये क्या कर रहे कुछ समझ में नहीं आ रहा है. 6 गेंदों में 4 चाहिए और फैंसी स्ट्रोक खेलने की कोशिश जो नरसिंह ने किया वो अजीत कर रहे हैं. प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता है. भाई आपको सिंगल चाहिए, वहां आप चौके के लिए जा रहे हैं, जल्दी फिनिश करने का प्रयास कर रहे हैं. और अब इस ओवर की कहानी देखें तो क्या जबरदस्त वापसी हुई है सुमित द्वारा. 6 गेंदों में 4 चाहिए. कहानी बहुत इंटरेस्टिंग है. छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक के साथ एक बार फिर वापस आएंगे.
कदमों का इस्तेमाल किया, हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, लेकिन वो बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक, मैच समाप्त होता हुआ और पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए।